मोदी येथील जगजीवन वस्ती येथे बालपण गेले. शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीतून केले. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सूत्रसंचालन करत वालचंद कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. ज्योती वाघमारे यांनी 12वी परीक्षेत बोर्डात मागासवर्गीयांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. ज्योती वाघमारे यांच्या कष्टाची पारख करत त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापिका तर वालचंद इन्स्टिट्यूटमध्ये देखील प्राध्यापिका म्हणून काम करण्याची त्यांना संधी लाभली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांवर समाजामध्ये जाऊन व्याख्याने देत प्रबोधनाचे काम देखील केले. त्यामुळेच ज्योती वाघमारे यांची एक वेगळी ओळख समाजात निर्माण झाली. ज्योती वाघमारे यांचे समाजातील सर्वसामान्य लोकांशी असलेले ऋणानुबंध लक्षात ठेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत काम करण्याची संधी दिली. इतक्यावरच न थांबता मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना सेनेच्या राज्याच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून संधी दिली. मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले थेट राजकीय हितसंबंधाला विकासाची जोड देत ज्योती वाघमारे यांनी शहर मध्यमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराच्या मध्यवर्ती भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर मध्य विधानसभेच्या उमेदवार म्हणून शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळाल्यास शहर मध्यचा कायापालट करू असा संकल्पच केला आहे. सेनेचे वरिष्ठ नेते देखील ज्योती वाघमारे यांच्या कार्याची दखल घेत शहर मध्य विधानसभेच्या उमेदवार म्हणून ज्योती वाघमारे यांना नक्कीच संधी देतील असा विश्वास शहर मध्यच्या नागरिकांनी व्यक्त केला.